कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी धनंजय मुंडे दोषी। घटस्फोटित पत्नी करुणा शर्मा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे वांद्रे कोर्टाचे आदेश। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या बातम्या बघितल्यानं बीडमध्ये एकावर हल्ला। तुझा संतोष देशमुख करू अशी ही धमकी। हल्लेखोराच्या मोबाईलमध्ये कृष्णा आंधळेचं स्टेटस। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट। लोकप्रिय शिवभोजन थाली बंद करण्याचा सरकारचा विचार। भुजबळांसह अनेकांचा विरोध। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना धक्का। एसटी महामंडळाचं स्टेअरिंग अप्पर मुख्य सचिवांच्या हाती। सर्व निर्णयाचे अधिकार सचिवांकडेच। गृह विभागाकडून राजपत्र जारी। संजीवराजे आणि रघुनाथराजे निंबाळकरांच्या पुणे आणि साताऱ्यातील घरांवर छापेमारी। सलग दुसऱ्या दिवशी चौकशी। आयकर विभागाच्या छापेमारीनंतर राजकारण तापलं। बुलढाण्यातील केस गळतीच्या चाचणीसाठी ICMRचं पथक पुन्हा शेगावमध्ये। 20 रुग्णांच्या रक्ताचे दुसऱ्यांदा घेतले नमुने। सिलेनियमचं प्रमाण वाढल्यानं केस गळती होत असल्याचा संशय। संसद भवन परिसरामध्ये इंडिया आघाडीचं आंदोलन। अमेरिकेतून परत पाठवलेल्या भारतीयांना अपमानास्पद वागणूक। भारतीयांच्या हातापायामध्ये बेड्या घालून पाठवल्यानं इंडिया आघाडीकडून निषेध। नागपूरच्या VCS स्टेडियमवर रंगणार भारत विरुद्ध इंग्लंड वन डे मॅचचा थरार। रोहित शर्माला आजोच्या पिचवरती फॉर्म गवसणार का याकडेच देशाचं लक्ष। ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संसगिरी यांचं निधन। वयाच्या 74व्या वर्षी लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। उद्या शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये पार्थिवावर अंत्यसंस्कार।